एक काळ असा होता, बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा पेटून उठायचा. आता बोलणारा अख्खा पेटला तरी ऐकणाऱ्याला काही फरक पडत नाही. तर आजची ही जी विशेष बैठक आहे, ही विशेष बैठक पेटून उठण्यासाठीच आहे. आणि जैन प्रकोष्ठचं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम कसं करायचंय, जैन प्रकोष्ठ काय आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये जैन प्रकोष्ठ वेगळं का झालं, कसं झालं, ह्याच्यासाठी आजची बैठक आहे. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं आपली पॉलिटिकल स्ट्रेंथ वाढणं आवश्यक आहे. पॉलिटिकल स्ट्रेंथ कधी वाढू शकते, ज्यावेळेस आपण सगळे एक येऊ, काहीतरी एक जोमाने कार्याला लावू. एक लहान मुलगा होता, तो त्याच्या वडिलांना कामात व्यत्यय आणत होता, घडी घडी कामात व्यत्यय आणत होता. तो वडील वैतागले, काही करून हा काही काम वडिलांना करू देईना. वडिलांच्या टेबलवर लक्ष गेले, एक जगाचा नकाशा होता. वडिलांनी तो जगाचा नकाशा घेतला, मुलाला बोलवलं, मुलाला म्हणे हा घे. तो जगाचा नकाशा फाडला, त्या मुलाच्या हातात दिला. म्हणजे आता हे तू जोपर्यंत जोडत नाही, हा जगाचा नकाशा आहे, हे तू जोपर्यंत जोडून येत नाही तोपर्यंत माझ्यासमोर येऊ नकोस. मुलगा तुकडे घेऊन खोलीच्या एका कोपऱ्यात गेला. बाप निश्चिंत, आता काही हा तास 2 तास काही येत नाही. ज्या मुलाला जगाचा नकाशाच माहित नाही, जगाचा नकाशा कधी बघितला नाही, तो काय आता 1-2 तास आता तो झाला बिझी. आता आपल्याला आपले कामं करता येतील. बाप असा विचार करतो नाही करत तोपर्यंत मुलगा समोर जगाचा नकाशा जोडू. बाप चकित, तू एवढ्या लवकर तू कधी जगाचा नकाशा बघितला नाही, तू तो जोडलास कसा, कसं काय तुला समजलं, कसं काय सुचलं. तो म्हणे बाबा जगाचा नकाशा वगैरे मला तर काही माहित नाही, पण तुम्ही जो मला जे तुकडे दिले होते त्या तुकड्याच्या पाठीमागे एक माणसाचा चेहरा होता, मी माणूस जोडला, जग आपोआप जोडले. आज जे आपल्याला जे करायचं आहे या जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून आपल्याला माणूसच जोडायचं काम करायचं आहे. आज जैन समाज जर आपण बघायला गेलो, जैन समाज एवढ्या पंथन संप्रदायामध्ये विभागला गेलेला आहे. स्थानकवासी, तेरापंथी, परत मंदिर मार्गी, परत मंदिर मार्गीमध्ये अजून किती ते 4 धडे, 1 थुई 2 थुई, अजून बरेच काही आहे. स्थानकवासी मध्ये काही कमी नाहीये, दिगंबरांमध्ये तेच आहे, तेरापंथीमध्ये आहे. एवढे वेगवेगळ्या ह्याच्यात आपण विभागले गेलेलो आहे. आपण अजून किती विभागले जाणार आहोत. आणि आज किती तुम्ही तुम्ही पहिलेच अल्पसंख्याक, एकदम संख्येने कमी, त्याच्यात आपण एवढे आपले वेगवेगळे धडे निर्माण करायचे. अजून किती और कितना बटना बाकी है, हा एक साधा प्रश्न आहे. तर कोणत्या तरी एका प्लॅटफॉर्मवर तरी आपण एका व्यासपीठावर येणं सगळ्या जैनांनी हे आवश्यक आहे. जो महावीरचा अन्वयी तो जे हे स्थानकवासी, तेरापंथी, दिगंबर, स्वतंत्र काय आहे, हेच आपल्याला इथं सर्वात पहिले तर मुळात ते करायचं. दुसरी गोष्ट, आज बघायला गेलं पूर्ण जगात काय, देशात काय, जैन समाज कोणत्या क्षेत्रात कमी आहे. सर्वात जास्त दान देणारा समाज जर कोणता असेल, म्हणजे हे जग मानतं, हे आपण बोलत नाही फक्त. सगळ्यात जास्त दान देणारा समाज जैन समाज, सर्वात जास्त समाजसेवा करणारा समाज जैन समाज. कोणतीही आपत्ती येऊन द्या, देशावर काही संकट येऊन द्या, कुठेही काही संकट येऊन द्या, म्हणजे ते किल्लारीचा भूकंप असेल, आत्ताचा आलेला कोरोना असेल, किंवा मग आसाम, मणिपूर तिकडे जो बाढ आली होती, जो पूर आला होता तो असेल, सर्वात पहिले राहून जाणारा समाज जर कोणता असेल तो जैन समाज आहे. आणि हे सगळे समाज हे मान्य करतात, सगळे राजकीय पक्ष हे मान्य करतात. पण राजकीय पक्षांमध्ये जर एखादा जैन गेला तर त्याला पद मिळतं कोणतं, कोषाध्यक्ष. दुसरं पदच नाही आमच्यासाठी, त्याला पद मिळतं कोषाध्यक्ष. याच्यावरती तुमची लायकीच नाही. कुठेतरी राजकीय क्षेत्रात आपला दबदबा होणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत तुमचा दबदबा राजकीय क्षेत्रात येत नाही तोपर्यंत येणारा काळ जो आहे हा तुमच्यासाठी अजूनही विचित्र, अजूनही विकट असा काळ असणार आहे. तुम्ही गेल्या 4-5 वर्षाचं उदाहरण बघा, मी जास्त लांब जात नाही. गेल्या 4-5 वर्षापासून जर तुम्ही बघितलं, दर संवत्सरीमध्ये काही ना काही जैन समाजावर संकट येत आहे. एका संवत्सरीमध्ये 5 वर्षापूर्वी जैन मंदिरांच्या बाहेर मांस शिजवलं गेलं.
माहिती आहे ना तुम्हाला? अशा घटना होत्या. एक आपल्या एका राजकीय पक्षाच्या मोठ्या पुढाऱ्यांनी आपल्या एका संताची तुलना, आपल्या एका गुरुदेवची तुलना जाकीर नाईक संघ केली. आपण ऐकून घेतली. ऐकून संतांना सल्लेखनासारखी जी आपली सर्वात पवित्र असं जे एक आपल्या परंपरा आहे, त्या परंपरेवर सुद्धा लढा आली होती 6 वर्षापूर्वी. राजस्थान हायकोर्टने त्याच्यावर सुद्धा बंदी लावली होती. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस म्हणजे तो एक दिवस होता, न भूतो न भविष्यतो. अख्खा जैन समाज, नुसता जैन समाजाचा श्रावक नाही तर जैन समाजाचा प्रत्येक संत, प्रत्येक फिरक्याचा मारासा, गुरु भगवंत सगळे रस्त्यावर उतरले होते एका दिवशी. आणि त्या दिवशी त्याचा प्रत्येक काय आला? हायकोर्टला त्यांचं डिसिजन रिव्होक करावं लागलं, मागं घ्यावं लागलं. हा इतिहास आहे. हे का झालं? कारण त्या एका दिवशी आपली एकी दिसली. बस आपली एकी त्या दिवसापुरतीच होती. त्याच्यानंतर परत जैसे थे. म्हणजे त्या दिवशी आपण पूर्ण समाजाला एक संदेश देऊन टाकला होता, पूर्ण भारताला, पूर्ण जगाला, कि समंदर की खामोशी को देखकर ये मत समझना कि समंदर में रवानी नहीं है. हम जब भी उठेंगे तूफान बन के उठेंगे, बस उठने की अभी ठानी नहीं है. आता हे ठानने के लिए वापस कोई तूफान आना जरूरी है क्या? नाही. आता कुठेतरी आपल्याला आपली ताकद दाखवणं, आपली एकता दाखवणं आणि आपली स्पेस निर्माण करणं राजकीय क्षेत्रातही तेवढीच आवश्यकता आहे. आज इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत, आपण शिक्षण क्षेत्रात आहोत, आपण सहकार क्षेत्रात आहोत, सगळ्या क्षेत्रात आहोत. पण राजकारणाची जिथं विषय येतो तिथं आपण मागे येतो. म्हणजे याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. एकतर आपण मारो काम येते, हो अरे थारो काम नाही तर किरो काम आहे, तुझं काम नाही तर कोणाचं काम आहे, कुठेतरी कोणाला तरी सुरुवात करावी लागेल. राजकीय क्षेत्रात जर तुम्ही विचार कराल, जे आता थोड्या वेळापूर्वी यांनी पण सांगितलं, 2020 रोजी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा एक भाग म्हणून जैन समाजाला तिथे प्रतिनिधित्व होतं. 2 ऑगस्ट 2020 रोजी मला तिथे प्रदेश प्रमुख म्हणून, जैन समाजाचा प्रदेश प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षभरात सगळं कार्यकाळ बघितला, पूर्ण महाराष्ट्र बिंदून काढला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यावाईज आपण कार्यकारिण्या गठीत केल्या. म्हणजे चांदा ते बांदा, चंद्रपूर ते बांदा म्हणजे कोकणात, आणि पालघर ते कोल्हापूर सगळीकडे आपण बांधणी केली. जैन समाज हा कुठे नाही असं नाहीच ना. ज्या ना पोचे बैलगाडी व्हा पोचे मारवाडी. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आहे. आपल्याला जोडायचं काम करायचं होतं. ते करायचं काम आपण त्या एका वर्षभरात करायचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न केला. आणि त्याचाच प्रत्यय जैन प्रपोज आज आपल्याला मिळालेला आहे. आणि आता 2014 मध्ये आपले किती आमदार होते? 2014च्या विधानसभेमध्ये आपले त्यावेळेस 8 आमदार होते जैन समाजाचे. 2014 मध्ये सरकार कोणाचं होतं? आपलं होतं. मंत्री होता का एखादा जैन? मंत्री सोडा, एखादं महामंडळ जैनला दिलेलं नव्हतं. महामंडळ जे वेगवेगळे असतात, आयोग असतात, महामंडळ असतात, एकही जैन नव्हता. महामंडळ तर सोडा, 2 महामंडळ अशी आहेत, एक आयोग आणि एक महामंडळ, जिथं कायद्याने एक अल्पसंख्याक समुदायाच्या एक व्यक्तीची नियुक्ती करावीच लागते. ते आहे अल्पसंख्याक आयोग आणि एक आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. हे 2 तर असे एक आयोग आणि एक महामंडळ असं आहे की जिथे त्यांना एक जैन समाजाचा द्यावाच लागणार आहे. कारण प्रत्येक अल्पसंख्याक समुदायामधनं एक जण तिथे तुम्हाला नियुक्त करावा लागतो. तिथेही नियुक्ती झालेली नव्हती. चला तेही सोडूया. प्रत्येक जिल्ह्याला 2 कमिट्या या अल्पसंख्याकांच्या असतात. एक असती PM 15 पॉइंट प्रोग्राम, पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम, जो अल्पसंख्याकांसाठी असतो, आणि दुसरी अल्पसंख्याक कल्याणकारी योजना. ह्या दोन्ही कमिट्या ज्या असतात या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या अंडर, म्हणजे त्याचा अध्यक्ष कलेक्टर असतो आणि प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाचे एक प्रतिनिधी, कोणत्या समुदायाचे 2ही असतात, असे
ती एक कमिटीचं गठन होत असतं. 2014च्या त्या 38 जिल्ह्यांपैकी एकही जिल्ह्यात जैन समाजाचा एकही व्यक्ती अपॉइंट झालेला नव्हता. याचा अर्थ आहे का जैन समाज राजकारणातच नाही का पक्षात नाही? हे तिथं बोललो तुम्ही, पण म्हटलं याच्यात तुमची चूक नाहीये, चूक आमची आहे. कारण आम्ही आमची ताकद कधी तुम्हाला दाखवूनच नाही दिली. आम्ही आमचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व तुमच्यापर्यंत कधी तुमच्या समोर कधी आणलंच नाही. आपण आपलं अस्तित्वच दाखवलं नाही हो राजकारणातही. काय अस्तित्व आहे आपलं? सर्वात मोठं म्हणजे आपली न्यूसन्स व्हॅल्यू नाही. आपली न्यूसन्स व्हॅल्यूच नाही ना. आज कोणताही समाज बघा, काही झालं लगेच रस्त्यावर उतरणार किंवा काही करणार. हे असले न्यूसन्स व्हॅल्यू आपल्या ऐका नाही आणि नकोही आहे. आपली ती संस्कृतीच नाही, आपली ती प्रथाही नाही. पण न्यूसन्स व्हॅल्यू नसल्यामुळे तुमच्या समाजाला खरोखर कमी लेखल्या जात आहे. आणि ते जर चित्र बदलायचं असेल तर आपल्या अस्तित्व आपल्याला दाखवून द्यावं लागेल. आणि ते अस्तित्व दाखवून देण्यासाठी म्हणूनच आपण जैन प्रकोष्ठची वेगळी निर्मिती केली. आज जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, ह्या पक्षाने जैन समाजाची दखल घेऊन एक स्वतंत्र प्रकोष्ठ, एखाद्या समाजाला एखाद्या धर्माचा स्वतंत्र प्रकोष्ठ करून द्यावा, ही इतिहासातली पहिलीच घटना आहे. आणि ती घटना महाराष्ट्रामध्ये हे जे शक्य झालं हे सगळं तुमच्या आमच्या कार्यामुळे, जे कार्य आपण करून दाखवलं त्याच्यामुळे झालेलं आहे. आता त्यांनी तर त्यांचं काम केलेलं आहे. जे आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये, दे हॅव डन देअर बेस्ट, नाउ वी हॅव टू डू द रेस्ट. जैन प्रपोज झालं, प्रदेशाध्यक्ष झालो, आता घरी जाऊन झोपा. किंवा मग आता इथे ज्या कमिट्या बनणार आहे, वेगवेगळे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा मंत्री किंवा शहर सचिव, झालं का व्हिजिटिंग कार्ड छापूया, लेटर हेड छापूया, तसं कराल काही उपयोग नाही होणार. आता कुठेतरी एक प्लॅटफॉर्मवर येऊन एक ताकद दाखवावी लागेल आणि आपला ठसा जो आहे तो आपल्याला पक्षातही उमटून घ्यावा लागेल. तर तुमची व्हॅल्यू राहील आणि तरच तुम्हाला पुढेही विचारलं जाईल. अहो विचार करा ना, ज्या वेळेस म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जी लोकसभा गठीत झाली होती तेव्हा किती खासदार होते माहिती आहे कोणाला? जैन समाजाचे किती खासदार होते त्यावेळेस? जैन समाजाचे 54 खासदार होते, 54. टुडे वी आर नो मोर. एक खासदार नाही आपला, एक खासदार. शेवटचे खासदार होते दिलीपजी गांधी, स्वर्गीय दिलीपजी गांधी. यावेळेस काही कारणाने त्यांचंही तिकीट कापलं गेलं होतं. ते खासदार जैन समाजाचे होते त्या सभागृहामध्ये. आज आपला एकही खासदार नाही. ही परिस्थिती आपली आहे. कोणता पक्ष असा असेल जो जैन समाजाच्या पैशाच्या शिवाय चालतोय? प्रत्येक पक्षाला फंड हा आपल्या समाजातनं जातो. आपण बीजेपीला फंड करतो, तसेच काँग्रेसला फंड करणारे आहेत, तसेच सगळ्याच पक्षात. मी म्हटलो सुरुवातीला, कोषाध्यक्ष हा जैनच असतो. ते जैनाला करतातच तितक्यासाठी, काही कमी जास्त पडलं तर तू तुझं बघून घे, हे करतातच तितक्यासाठी. ते हे जे कुठेतरी आता ही जी इमेज आहे ही जर आपल्याला मोडून काढायची असेल तर कुठेतरी आपण राजकारणात सक्रिय होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तेवढंच तुमच्या समाजाला दाबायचाही प्रयत्न केला जातो आणि आपण 1 मिनिटात शेपूट खाली घालून बसून जातो. मी या भाषेतच बोलेन. पुरून उरायचं ती ताकद पण आपल्यात आहे. ती ताकद जागृत करा. आपलं रक्त हे राजपूतांचंच रक्त आहे, ते जागृत करा आणि त्या हिशोबानेच राजकारण जेव्हा म्हटलं ना, मग साम दाम दंड भेद सगळं आलं. हे सगळं जर आपल्याला करता आलं तरच आपण याच्यात पडायला पाहिजे. दुसरं अजून सांगेल, आज इथे मोठ्या प्रमाणात युवा आहे. युवांमध्ये जी ताकद असते ती इतर कोणामध्ये नसते. जीवनात 3 टप्पे असतात. एक असते बालावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था. बालावस्थामध्ये तुमच्याकडे फक्त कृती करायची शक्ती असते, विचार करायची असते का? नसते. म्हणजे एखाद्या रस्त्यावर एखाद्या लहान मुलाला
तुम्ही एक दगड दिला आता आणि त्याला सांगितलं का भिरको हा या गाडीच्या काचेवर, तो एका क्षणाचाही विलंब न करता दगड उचलेल आणि त्या काचेवर मारून देईल. कारण त्याला विचार करायची शक्तीच नाहीये, कृती आहे त्याच्याकडे. तेच त्याच रस्त्यावर एखादा वृद्ध जर आहे आणि त्याला एखादा दगड पडलेला दिसला त्या रस्त्यावर मोठा, त्याला विचारील लगेच त्याच्या डोक्यात, एका मिनिटात विचारील, एका क्षणात विचारील का या दगडावर जर एखादी दुचाकी आदळली तर अपघात होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो दगड हलवायलाही जाईल. पहिलेच मनका गेलेला वाकला तर तिथंच वाकणार होतो. उचलू शकतो का? नाही. म्हणजे त्याच्यात विचार करायची शक्ती, कृती करायची आहे का? नाही. फक्त युवा एकमेव असा आहे ज्याच्यात विचार करायची शक्ती, कृती करायची शक्ती आहे. त्याच रस्त्यावर एखादा युवा उभा आहे आणि तिथं जर एखादा अपघात झालेला त्याला दिसला, क्षणात त्याला विचार येईल का ह्या माणसाला आपण लगेच तातडीने त्याला उचलून त्याला इस्पितळात नेऊन ऍडमिट करणं आवश्यक आहे. तो त्या विचार जे करतोय त्याची कृतीमध्ये रूपांतर करेल. तो जाईल, त्या मुलाला उचलेल, त्या इस्माला उचलेल आणि तो डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. जे ही शक्ती कोणाकडे आहे ते युवकांमध्ये आहे. ते युवक काहीही करू शकतात. आपल्या देशाचं भवितव्य हे युवक आहे. आज आपल्या देशाला युवा देश म्हणून म्हटलं जातो कारण आपल्या देशाची मॅक्झिमम जनसंख्या ही युवा आहे. आपल्याला ह्याच युवकांची जी ताकद आहे, ह्या युवकांची जी फळी आहे, त्या युवकांच्या फळीच्या माध्यमातून पक्षातही अशा प्रमाणे काम करून दाखवायचं आहे का येणाऱ्या काळात आपल्याला विचारात घेऊन कोणालाही निर्णय घेता यावर पाहिजे. म्हणजे तो मजबूर झाला पाहिजे का नाही, आपल्याला जैन समाज को भी अपने को विश्वास में लेना पडेगा. म्हणजे तुम्हाला कन्सिडर करावंच लागेल आमच्या समाजाला. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल. दुसरा, जसं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलंय आणि आजच्या मीटिंगचा उद्देशच तो होता का नवीन कार्यकारिणी बनवायची आहे. शहर कार्यकारिणी बनवायची, जिल्हा कार्यकारिणी बनवायची, तालुक्यांच्या कार्यकारिण्या बनवायच्या आहे. मी एक गोष्ट तुम्हाला पहिले सांगेन, जैन समाजामध्ये सामाजिक संस्थांची कमी आहे का? खंडीभर ढिगभर आहे. सगळ्या अत्यंत चांगलं काम करत आहे. जिओ आहे, जितो आहे, जैन मायनॉरिटी फेडरेशन, बीजीएस आहे, जैन सोशल ग्रुप आहे. 1760 इथं बसलेले 3-4 जणांच्या वेगवेगळ्या संस्था असतील. तुमची कोणती ती जिओ आहेच, आपली कॉन्फरन्स आहेच आहे. ज्या अशा वेगवेगळ्या भरपूर संस्था आहेत. तुम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर तुम्ही निश्चित तिथंच जा आणि तिथंच करा. तुम्हाला जर खरंच राजकारणात काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर आणि तरच तुम्ही या जैन प्रोपोज संघ जोडा, तरच इथे या. नाही तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. जर तुम्हाला राजकारणात पडायचं ना, काहीतरी उद्देश घेऊन, काहीतरी ध्येय घेऊन, नाही मला संघटनमध्ये कोणतं तरी मोठं पदपर्यंत मला पोहोचायचंय, नाही मला कॉर्पोरेशन लढायची, मला आमदारकी लढायची, मला खास शब्द बघायला काय पैसे लागतात? नाही, अजिबात नाही. विचार करू शकतो. तर हे असलं काही ध्येय असेल तर आणि तरच तुम्ही पक्षात सामील होऊन पक्षाचे सहक्रिय कार्यकर्ते बना. अन्यथा खरोखर उगाच काहीतरी आपलं महेंद्र भोपत देतोय ले येऊ नका करू. कारण तुमच्या मागे अजून 10 जण उभे आहेत, त्यांनाही पदाची आवश्यकता आहे. ते कदाचित काम करू शकतील, ते त्या पदाला न्याय देऊ शकतील. जर आपण आपल्या पदाला न्याय नाही देऊ शकलो, तोही आपल्या समाजात तरी किमान जैन समाज ते काय कर्म पे चलता आहे आपला समाज. म्हणजे जर तुम्ही एखादी जबाबदारी घेतली, त्या जबाबदारीचा निर्वाह तुम्ही जर करू शकत नाही, ती जर जागा आणून ठेवली तर त्याचाही तुम्हाला दोष लागतो. हे आपला धर्म आहे. तर जर तुमची खरंच तन मन आणि धन ही जर तुमची तयारी असेल आणि दो हात करणे की तयारी, 2 घ्यायची ताकद, 2 द्यायची ताकद, तर उतरायचं. हा आकडा आहे. हे सामाजिक संस्था नाहीये, हे काही आपलं योजितो नाहीये का काही जाणून देखील नितीन भाऊने घाले, प्रकाश भाऊने परसून देखील प्रकाश भाऊ काय करत नाही, नितीन भाऊ काय करत नाही, माहिती आहे ना. इथं ते नाहीये. इथं सगळे रथी मारती असणार आहे. इथं सगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. याच्या भरत भाऊ सारखी 2-2 करायची जर तयारी असेल तरच आपल्याला उतरता येतं. पुढे गेले भरत भाऊ 2-2 करायला तरी नाही. तशी ताकद जर असेल
तशी जर तुमची विचारश्रेणी असेल, ती तयारी जर असेल, तर तुम्ही या आखाड्यात उतरा. पण कुठेतरी आता वेळ आलेली आहे एक संघ व्हायची. हे सगळे धडे संप्रदाय हे सगळे ठीक आहे, तुमची जी काही परंपरा असेल, धार्मिक परंपरा, ती तुम्ही तुमच्या हिशोबाने करा ना, त्याला कोणाची काही मनाई नाही. पण कुठेतरी ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये उतरतो, ज्यावेळेस आपण समाजासमोर जातो, त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त जैन म्हणून जाणं आवश्यक आहे. जैनांची ताकद दाखवणं आवश्यक आहे. आपला समाज बाहेरून जेवढा दिसतोय तसा नाही. आपल्या समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटक हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या समाजाला अल्पसंख्याक योजनांच्या लाभाची आवश्यकता आहे. आणि अल्पसंख्याकांचा योजनांचा जो लाभ काही मिळालेला आहे, जे ते तुम्हाला आपण खूप छोट्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये या अल्पसंख्याकला बघतोय. म्हणजे एवढंच डोक्यात आहे का अल्पसंख्याक म्हणजे काय, तर स्कॉलरशिप मिळते किंवा ते एज्युकेशन लोन मिळतं, तिथपर्यंत सीमित नाहीये. अल्पसंख्याकाचे बरेच फायदे. तर नाही तर अगदी 5-10 मिनिटातही मेन जे मुद्दे आहेत, ते मुद्दे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला माहिती पडत नाही, तोपर्यंत तुम्ही ते समाजापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि जसं सुरुवातीला म्हटलो का आपल्या समाजाचा एक घटक अत्यंत म्हणजे आर्थिक दुर्बल म्हणण्यापेक्षा बिलो पॉवर्टी लाईन वाले सुद्धा लोक आपल्या धर्मात, आपल्या समाजात आहे. त्यांच्या उत्थानासाठी अल्पसंख्याक योजना या अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या आपल्याला जेवढ्या आपल्या समाजापर्यंत पोहोचवता येतील तेवढ्या पोहोचवायचं आपल्याला कार्य करायचं आहे. आणि कुठेतरी एक येऊन आपल्याला जैन समाजाचा एक ठसा उठवायचा आहे. 2011 मध्ये जे सेन्सस झालं होतं, त्याच्यात आपली जनसंख्या किती आहे? 54 लाख. पण खरं जर बघितलं तर आपली जनसंख्या आज 2.5 ते 3 करोडच्या वरती आहे. हे आम्ही ज्यावेळेस पूर्ण भारताचं भ्रमण केलं त्यावेळेस ते लक्षात आलंय. तरी आपण एक संघ नसल्यामुळे किंवा ही जी कागदावर जी जनसंख्या दिसत नाही ना, त्याच्यामुळे तुमच्या वोटचं पॉवरच कळत नाहीये लोकांना. त्याच्यामुळे सगळे राजकीय पक्ष तुम्हाला वाऱ्यावर सोडतायत. आज तसं फक्त आपण 2.5-3 कोटी, पण आपल्याला अल्पसंख्याकच्या ज्या सुविधा मिळत आहेत त्या कोणत्या आकड्यावर मिळत आहेत? जो सरकारी याच्यात आहे त्या आकड्यावर मिळत आहे. तर तो जर वाढवायचा असेल तर येणाऱ्या सेन्ससमध्ये आपल्याला ती जनजागृती करणं आवश्यक आहे. आणि तिथं जैन लिहिणं आवश्यक आहे, तिथं आपला आकडा वाढवणं आवश्यक आहे. दुसरं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता पालिकेमध्ये निवडणुकी आता तोंडावर आहे. जैन प्रपोजच्या माध्यमातून आपलं अगदी मायन्यूट प्लॅनिंग चालू आहे. मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहे, 256 वॉर्ड आहे. भाऊ, आपले 36 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नियुक्तीचे आता काम चालू आहे मुंबईमध्ये. 256 वॉर्ड आहे. प्रत्येक वॉर्डवर एक पदाधिकारी आपण नियुक्त करतोय जैन समाजाचा. ज्या वेळेस ही यादी जर पूर्ण असेल आपल्या हातात आणि ती यादी ज्यावेळेस पक्षाच्या समोर आम्ही ठेवू, त्यावेळेस जर हक्काने सांगितलं का आमचं ही ताकद आहे, आमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे पदाधिकारी आहेत, आमचं प्रेझेन्स आहे, तर त्यावेळेस आपण 10-15 तिकीट मागितली, मागू तर शकू. मिळणार किती नाही तो भाग वेगळा, पण पहिले मागायच्या तर परिस्थितीमध्ये या. हीच परिस्थिती आपल्याला पुण्यामध्ये करायची. आता आपलं मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात एक मायक्रो प्लॅनिंगचं काम चालू आहे. तर तेच काम आपल्याला आता सुरुवात करायची. ज्याची पुण्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहे. आपल्याला 8 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख बनवायचे. पुण्यामध्ये जेवढे मंडल आहे, जेवढे वॉर्ड आहे, प्रत्येक वॉर्डवर आपला एक पदाधिकारी नेमला गेला पाहिजे. ही जबाबदारी महेंद्र भाऊ तुमची आहे. नुसती तुमचीच नाही तर 2 सचिव पुण्यामधनं आहे, प्रदेश सचिव, प्रदेश सहसचिव पुण्यामधनं आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुखही पुण्यामधलेच आहे.